या विभागामधून येणारे आज आनंदजी येलमरकर साहेबांनी या संपूर्ण स्पर्धेला चमचमत्या ट्रॉफी दिल्या, त्यांचेही आपल्याला विशेष आभार मानायला पाहिजे। त्याचबरोबर अखिल भारतीय मराठा शाहीर तालुका अध्यक्ष हे संपूर्ण आनंदजी येलमकर सर या साहेबांचा विशेष आभार देखील मानायला पाहिजे। या संपूर्ण स्पर्धेला या संपूर्ण सामन्याला एक चांगलं असं सहकार्य हातखंडा प्रमुख आणि नियुक्त आयोजकाची भूमिका ही काय असते ना, ही आयोजनामधून नेहमी आपल्याला पार पडताना पाहायला देखील मिळते। चला सलामीर जोडी जाऊ द्या। क्रीडांगणाच्या आतमध्ये मेगा फायनलची ही लढत या ठिकाणी होतीये स्टार्ट, म्हणजेच अंतिम मेगा फायनल। सलामीर जोडी झाली आहे धीरज कदम आणि त्यांचे सहकारी सुफियान, म्हणजे संघाचे संघनायक स्वतः कर्णधार। आज आपल्या प्लेइंग 10 ची जबाबदारी तो खांदा त्यांनी पेललाय। आज संबंध या अगदी आपण पाहिलं या विभागामधून अंडर टेनिसच्या विभागामधून एका बाजूला हे दोन खेळाडूंची ख्याती आहे, प्रचिती आहे आणि या फायनल वरती नाव करण्यासाठी दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज झालेत। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असेल। आज आपण एका बाजूला आपण पाहतोय स्कोर बोर्डवरती समीजी पुरोणकर यांचंही आपल्याला विशेष सहकार्य राहिलंय या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये। तर कॉम्बॉक्स मध्ये देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत द व्हाईट्स ऑफ दापोली, म्हणजेच हिमातबाई मोडक यांचे आपल्याला विशेष आभार मानायला पाहिजेत। अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये समालोचनाची भूमिका हिमातबाई यांच्याकडून पाहायला देखील मिळते। चला एकदा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। फायनल मॅच मेगा फायनलचा पहिला चेंडू पाहायला मिळतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये। पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती वार केलाय, एक धाव कंप्लीट केली आहे। निश्चित एका बाजूला अगदी आपण जे चर्चासत्र अनेक वेळेला लोकसभा राज्यसभा विधानसभेमध्ये पाहतो तेच चर्चासत्र आपल्याला क्रीडांगणाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल, कारण का मेगा फायनल आहे। एका चेंडूचा खेळ तितकासा महत्वाचा। यादीची मॅच औपचारिकता शेष अशी देखील राहिली होती, थोडस कमी प्रमाणाचं मनोरंजन क्रीडा दर्जाचं राहिलं होतं। यावेळेला मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये न येणारा चेंडू आलाय स्वैर, म्हणजे व्हाईट चेंडू आलाय। व्हाईट चेंडूने धावा झाल्या धावफलकावरती त्या 2। स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण लाईव्हची टीम म्हणजे जय गणेश स्पोर्ट्स। यावेळेला फटका देखणा होता, नॉन स्ट्राईक एंडवरचे खेळाडू निश्चित स्ट्राईक वरती चालले होते। सुफियान कुठेतरी धावची बाद करण्याची संधी देखील होती। स्ट्राईकला असणारे धीरज कदम। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, MPL पर्व 6वं आणि 6व्या पर्वामधला मानकरी कोण ठरतोय हेही आपल्याला पाहावं लागेल। या वेळेला फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये काय क्षेत्ररक्षक आपला हजर जबाबीपणा त्या ठिकाणी सिद्ध करतायत। प्रत्येक ठिकाणी येणारा चेंडू हा तितकासा महत्वाचा। प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी चेंडू वेगाने येतो, समोरून स्किट होतो, कोणत्या वेगाने कोणत्या दिशेने कोणत्या आशेने निघून जाईल हे कदापि सांगता येतही नसतं आपल्याला। या वेळेला चेंडू देऊ यांचा संपूर्ण डीजे साऊंड सिस्टम आणि आमचा संपूर्ण आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला देखील गेला। यावेळेला हलक्या त्याने स्टीअर केले चेंडूला, एक धाव कंप्लीट केली आहे। त्याचबरोबर या स्पर्धेचा प्रथम क्रमांक नियाज सावरटकर या साहेबांनी दिलाय। या स्पर्धेचा प्रथम क्रमांक, त्याचबरोबर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक अगदी आपण पाहिलं तर डॉक्टर आशिष जाधव साहेबांनी या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक दिले आणि संपूर्ण हे चमचमते चषक संपूर्ण ही ट्रॉफी माननीय आनंदजी येलमकर साहेबांनी देखील दिली आहे। आणि या स्पर्धेला अगदी एका बाजूला आपण पाहिलं इस्त्री देखील भेट देण्यात आली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आदित्यजी लोखंडे यांच्याकडून। त्याचबरोबर संपूर्ण मंडप लाईट सिस्टम ची सुविधा या ठिकाणी जर प्रमुख बजावली आहे तर ती सुमीजी जाधव साहेब आणि संगीतजी पाटे या संपूर्ण मान्यवरांचा आपल्याला आज विशेष आभार मानायला पाहिजे, कारण का MPL ची ही स्पर्धा आहे। सर्वांना एकत्रित करून घेऊन घेण्याचं काम आजपर्यंत परवा 6व्या पर्यंत सर्वांनी केलेलं आहे। त्या सर्वांचा आपल्याला विशेष आभार देखील मानायला पाहिजेत। षटक क्रमांक पहिला संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या षटकामध्ये धावा झाला धावफलकावरती बिनगणाच्या मोबदल्यात 7।
पहिल्या षटकामध्ये धावा आपल्याला थोड्याशा कमतरतेच्या पाहायला मिळाला. पॉवरफुलचे फटके हे अधिक त्याचे भर देणारे ठरले होते, परंतु क्षेत्ररक्षणाने देखील आपला हजर जबाबीपणा सिद्ध केला आणि दाखवून दिलं आम्ही टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षणामध्ये कुठलाही कमीपणा जाणून देणार नाही आहोत. आम्ही आपल्या संघासाठी खेळणार आहे. आम्ही आपल्या संघाच्या नावासाठी, आमच्या संघ मालकांसाठी आम्हाला चॉईस केलं आणि चॉईस केल्या केल्या काय आहे ना आमच्यामध्ये ताकद, गुणवान, एक गुणवन्न आणि प्रतिभावान ही संपूर्ण खेळाडूंची टीम आज आपल्याला ग्रँड फिनाले मध्ये पाहायला जरूर मिळते. षटक क्रमांक दुसरा क्रीडांगणाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज आमिर. पहिला चेंडू नो चेंडू आलाय म्हणजे धाव एक ऍड होतीये. धावा झाला धाव फलकाटी त्या 8 रन स्कोर कार्ड वरती झालेत. आमिर यांचं दुसरं षटक. पहिल्या इनिंगचा खेळ पाहायला मिळतोय. बॅटची हलकीशी गडा निश्चित एकेरी धाव नाहीये त्या ठिकाणी, म्हणजे धावा मात्र स्थिरावतायत, थांबतायत, लगाम लावला जातोय. यावेळेला पुन्हा एकदा वाईट चेंडू, स्क्वेअर चेंडूचा मारा केलाय. महत्वपूर्ण षटक. षटक क्रमांक दुसरं. इथून मात्र वारंवार चुका होत आहेत. गोलंदाजांना आक्रमक भूमिका सिद्ध केलाय, परंतु एका बाजूला कुठेतरी कटिबद्धता आपल्याला सातत्यपूर्ण दाखवायची आहे प्रत्येक येणाऱ्या षटकामध्ये, आणि ती दाखवत असताना षटक क्रमांक या ठिकाणी अगदी आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू नो आला. तदनंतर एक चेंडू अगदी आपण पाहिला तो निर्धाव, आणि तदनंतरचे येणारे 2 चेंडू हे वाईट स्वरूपात पाहायला देखील मिळाले. यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. धाव कंप्लीट करतोय तो एकेरी धावेच्या मदतीने. धावा झाल्या धाव फलकावरती एकूण 11 रन स्कोर कार्ड वरती पाहायला जरूर मिळतात. यावेळेला फटका मात्र चांगला आहे. फटका चांगला आहे. फटका देऊन चाललाय चौकार. आतमध्ये असलेली संपूर्ण पीच जर का कोणी उपलब्ध करून दिली असेल आणि चोपण्याचं संपूर्ण काम हे योगेशजी गोसावी यांचं देखील राहिलंय. त्यांचे आपल्याला विशेष आभार मानायला पाहिजेत. हेच मित्रांनो खरे पडद्याआडचे हिरो आहेत योग्या उर्फ, आणि त्याचे आपल्याला आभार मानायला पाहिजेत, कारण का एखादी विकेट बनवायची तर साधं सोपं काम देखील नसतं. त्यासाठी घाम गाळावा लागतो, आणि तो घाम आज संपूर्ण टीम साठी, संपूर्ण खेळासाठी या ठिकाणी योगेशजी गोसावी, मी विनंती करतो योगेश आपण देखील यायचं आहे स्टेज वरती. महफूज यांना विनंती करतो आपला योगेश यांचा देखील सन्मान करायचा आहे. मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या या योगेश यांच्यासाठी. संपूर्ण विकेट बनवण्याचं काम योगेश यांनी केलंय. यांचा आपल्याला विशेष आभार मानायला पाहिजे. नो चेंडू, एकच धावा आहे ना या ठिकाणी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा नो चेंडू, नो+1 म्हणजे धावा झाला धाव फलकावरती त्या 19 धावा 19 रन स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. आमिर यांचं हे षटक क्रमांक दुसरं. क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळत आहे. पहिल्या इनिंगचा म्हणजेच पूर्वार्धाचा खेळ हा पाहायला जरूर मिळतोय. पूर्वार्ध तितकासा गोड होणार. यावेळेला धीरज कदम याच्या बॅटमधून फटका आलाय. क्षेत्ररक्षक चित्त्याच्या चपळाईने चेंडू वरती सरसावत आहेत. चेंडू मात्र गॅदर करतायत. धाव कंप्लीट केली जाते 1, आणि एकेरी धावेच्या मदतीने धावा झाला धाव फलकावरती त्या 20 रन स्कोर कार्ड वरती. प्रत्येक कानाकोपऱ्यात खेळले जाणारे फटके, प्रत्येक कानाकोपऱ्यात तैनात असणारे क्षेत्ररक्षक आपला एक चपळता आणि चतुरता सिद्ध करण्यासाठी माहीर ठरतायत. यावेळेला दांडी गुल केलीये. मोठा मासा लागलाय गळाला.
मधून देखील राहिले त्यांचे आपल्याला विशेष आभार मानायला पाहिजेत. अल शबाब क्रिकेट क्लब दुतुळे आयोजित भव्य दिव्य मानाची सन्मानाची अभिमानाची आणि एकीची स्पर्धा असंच म्हणावं लागेल. कारण का मित्रांनो काही ठिकाणी असे कमी प्रमाणाचे आयोजक पाहायला मिळतात. संबंध संपूर्ण समाजाच्या एकत्रीकरण आणि एकत्रीकरणाची ही भूमिका आज आपल्याला या MPL च्या माध्यमातून सातत्यपूर्ण परव्या सहाव्याची कामगिरी एक चांगल्या पद्धतीने पार पाडताना इथे मात्र दिसते. तर त्यांच्या सोबत ज्यांच्यामुळे संपूर्ण ही स्पर्धा पार पडली जाते आणि या स्पर्धेचे संपूर्ण सर्वा इर्शादभाई बुरोंडकर यांचे आपल्याला आभार मानायला पाहिजेत. त्याचबरोबर सौजी कडवेकर यांचे आपल्याला विशेष आभार मानायला पाहिजेत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं सहकार्य विशेष आभार. यावेळेला फटका चांगला होता. षटक क्रमांक 30 पारस अदनानजी बोरुणकर यांचे आपल्याला विशेष आभार मानायला पाहिजेत. या स्पर्धेच्या माध्यमातून MPL च्या माध्यमातून कोणाचं नाही कोणाचं तरी चांगलं असं कार्य राहतं या स्पर्धेला. चेंडू आलाय नो चेंडू म्हणजे धाव मिळते. एक धाव एक ऍड झाली आहे आणि एकेरी धावीच्या मदतीने धावा झाल्या ते 21 रन्स धाव फलकावती पाहायला जरूर मिळत आहेत. हलक्या हाताने चेंडू पाठवलाय. गेंद बल्ले से निकली जैसे मानो बंदूक से गोली. डीजे पारस स्वागत केलंय या ठिकाणी चौकारांशी धावा झाला धाव फलकावरती 25 धावा 25 रन्स. फायनल मध्ये 40 ते 50 धावा देखील आमच्यासाठी तितक्याशा भरपूर झाल्या. या वेळेला 100 क्षेत्ररक्षण हा तिसरी धाव येते का? अगदी आपण चांगला असं क्षेत्ररक्षणाची भूमिका त्या ठिकाणी पार पडली आणि धावा कंप्लीट झाल्या. तब्बल 2 म्हणजे अजून तरी या षटकाची कामगिरी महत्वाची राहिली आहे. पहा प्रत्येक कानाकोपऱ्याचा अंदाज हे धीरज कदम घेत आहेत. काय आयोजनाच्या बाबतीत प्रतिसाद कसा येतोय, प्रेक्षक वर्ग आपल्याला कसं सहकार्य करताय. यावेळेला मात्र धाव कंप्लीट केली जाते. एक निश्चित एकेरी धावेच्या मदतीने धावा झाल्या 28 धावा. प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकांनी देखील म्हटलं एका बाजूला अनिसा अनिसा या संघाचे संघनायक म्हटले होते आम्ही 40 ते 50 धावा देखील केल्या तरी आम्ही आमच्या संघाची गोलंदाजी तितकीशी महत्वाची राहू शकते. या वेळेला क्षेत्ररक्षकानेच केली आहे चुकी आणि चुकीला नाहीये माफी. प्रेक्षकाकडून होणारी चुकी देखील पाहिली. त्या ठिकाणी शोले मधला ठाकूर देखील असताना त्याने देखील तो चेंडू अडवला असता, परंतु शोले मधल्या ठाकूरला हात नव्हते. एका बाजूला पहा पकडा पकडीचा खेळ चालू आहे की काय. एक खराब चेंडू टाकला आणि त्याचा मारा करत असताना या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चला पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. वाईट चेंडू आलाय. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल म्हणजे धाव झाल्यात तब्बल 38 धावा 38 रन्स. तिसरं षटक अभिषेक एक धाव आल्यानंतर 38 धावा देखील. बॅटच्या कडेला हलकासा चेंडू नेटरक करून गेलाय आणि धाव मात्र मिळते. एक षटक क्रमांक 30 या ठिकाणी संपलाय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये अगदी आपण पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा झाल्यात तब्बल 39 धावा 39 रन. स्कोर कार्ड वरती एक विकेट देखील गेलाय. 39 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. निर्धार केलाय, मनामध्ये ठाम आशय केलाय
आम्ही धावा कंप्लीट करू. एकूण 50 ते 55 आणि प्रतिस्पर्धी संघाला देखील त्याच पद्धतीच्या तोला मोला चकवण्याचा प्रयत्न आमचाही असू शकतो. सूरज सर, एक अनाउंसमेंट है इस टूर्नामेंट के लिए जो तीनों वार्डियों के अध्यक्ष हैं, फिर वो इस मोहल्ले की बात करूं, बुद्धवाड़े की बात करूं, 4 वार्डियों के जो अध्यक्ष हैं यहाँ पर मौजूद है, तो मैं उनसे गुजारिश करता हूं कि आपको स्टेज पर आना है और गांव के सदर साहब, नायब सदर साहब, सेक्रेटरी, खजीनदार, आप तमाम लोगों को स्टेज पर आना है क्योंकि फाइनल वाला मैच है और फाइनल वाले मुकाबला का मैच जिस तरीके से फाइनल वाले मैच का जैसे ही रिजल्ट आएगा प्राइज डिस्ट्रीब्यूशन होगा. इन तमाम लोगों से मेरी गुजारिश है या तमाम मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी मंचाकडे यायचंय आणि या VIP डायस वरती येऊन मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे. चला या, नक्कीच आपलं सहर्ष स्वागत आहे. ओ टू सूरज सर. चला पण फास्ट घ्या मित्रांनो. पहिल्या इनिंगचा शेवटचा षटकाचा खेळ शेष आहे. शेवटचं षटक अगदी आपण पाहतोय. यावेळेला नवीन गोलंदाज आणि संपूर्ण क्रीडा दर्दीचा देखील आभार मानायला पाहिजेत या स्पर्धेच्या माध्यमातून. सावरडकर फायटरचे ओनर मासूमबाई सावरडकर यांनाही विनंती आहे यांनी स्टेज आणि समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला विशेष सत्कार केला जातोय सन्मान चिन्ह देऊन. या स्पर्धेला नाशिकजी बुरवणकर यांच्या हस्ते मी विनंती करतो. यावेळेला पहिल्या चेंडूवरती सनसनीत चौकार खेचलाय. म्हणूया या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित रेडा मालक मंडनगड दुधरोलीचे सुलतान अली खान आपल्याला यांना स्क्रीन वरती जरूर पाहतोय. एक छोटे आणि माहीर यावेळेला वाईट चेंडू वाईट चेंडूने धावा आल्यात. एकूण 44 धावा 44 रन्स. एका बाजूला महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला जरूर मिळते. फायनल एकूण 8 संघ आणि 8 संघांचे संघ मालक स्पर्धेच्या दरम्यान जोडले गेले. एक वेगळं आणि मोठं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. MPL ची ही स्पर्धा तितकंच अधिराज्य गाजवणारी देखील राहिली या मंडनगड मध्ये. यावेळेला फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड खेळलेला भेदक विस्फोटक आक्रमक चौकार सीमा रेषा पार. फटका 440 चा झटका. डीजे
चषक वितरित करू. यावेळेला चेंडू आलाय नो चेंडू म्हणजेच एक धाव पुन्हा एकदा वाईट चेंडू आलाय. एक धाव ऍड होतीये. धावा झाल्या 54 धावा 54 रन स्कोर कार्ड वरती पाहायला जरूर मिळत आहेत. यावेळेला फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पहा चांगले क्षेत्ररक्षण करतोय. अगदी थेट आपल्या बॉडी अँगलच्या समोर येणारा चेंडू अगदी वेगाने इथून मात्र टेक ऑफ करत होता. टेक ऑफ करणाऱ्या चेंडूला इथून मात्र थांबवलं क्षेत्ररक्षकाने. यावेळेला मात्र विकेट आली आहे. धक्का बसलाय. स्वतः कर्णधार माघारी परततायत. षटक देखील संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ देखील संपलाय. पहिल्या इनिंग मध्ये म्हणजे फायनल मध्ये पहिल्या इनिंग मध्ये धावा 56 आणि 57 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. या MPL च्या परवा 6व्या वरती फायनल मारण्यासाठी ही बल 24 चेंडू 57 धावा. प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकांनी म्हटलं होतं आम्हाला 40 ते 50 धावा तितक्याशा पुरेशा होतील आम्हाला गोलंदाजी करत असताना गोलंदाजी एंड कडून. परंतु बॅटिंग साठी या उत्तरार्ध सत्रात खूप काही घडणार देखील आहे. खूप काही बिघडणार देखील आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा. मी विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून मानेन. या मंडणगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रथमच या विभागामध्ये मला समालोचनाची संधी दिली आमचे जयराम राठोड म्हणजे जय. एक चांगलं सहकार्य संपूर्ण आयोजन टीमने दिलं. आमचे DJ नवजोत असू द्या, आमचे कॅमेरामन असू द्या, संपूर्ण जय गणेश स्पोर्टची टीम, आमचे समीजी बोरवणकर आणि संपूर्ण आयोजनाचे सर्व सगळ्यांनी एक चांगलं सहकार्य केलं. मी या ठिकाणी इथेच थांबतो. सर्वांचं आभार मानतो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण इथे आम्हाला संधी दिली त्याही बद्दल आम्ही आयोजकांचा आभार मानतो. मी थांबतो. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. उत्तरार्धामध्ये पुन्हा आपण आवाज ऐकणार आहोत तो म्हणजे द व्हाईट्स ऑफ दापोली इमाद भाई यांचा. थँक्यू सो मच. या समालोचकाने आपल्या आवाजाने पूर्ण ग्राउंड मध्ये एक धमाका घातला. एक चांगली कॉमेंट्री म्हणून ज्यांनी कॉमेंट्री केली आणि आज ते आमच्या या स्पर्धेला दुसऱ्या रात्री सुद्धा चांगलं काम केलं त्यांनी आणि ते मात्र रजा घेत आहेत कारण की उद्या त्यांना जाऊन गुहागरला कॉमेंट्री करायची आहे. सकाळी थोडंसं ऑफिसला पण काम आहे परंतु त्यासाठी त्यांनी आमच्या या स्पर्धेला वेळातून वेळ काढलाय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मी जयराम भाई अजिमभाई कडवेकर यांना विनंती करीन की तुमच्या हस्ते या समालोचकाचा सन्मान करूया. एकदा जोरदार टाळ्यांचा गजरेत यांचा सन्मान करूया. नक्कीच ज्या समालोचकाने खूप सुंदरताने खूप चांगल्या पद्धतीने मराठीमध्ये सूत्रसंचालन केलं, खेळाडूंचा उत्साह वाढवला. कारण की क्रिकेटमध्ये अर्ध काम कॉमेंटेटरचा असतो की चांगलं काम करून
खेळाडूंना एक ऊर्जा निर्माण करून देना. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आणि खरोखर बिल्कुल हम शुक्रिया अदा करेंगे. मैं हमारे सूरज शिंदे सर की तरफ से और मेरी तरफ से सूरज सर हम शुक्रिया अदा करते हैं इन पूरे कमेटी मेंबर्स का भी और जयराम भाई राठौड़ का भी, जिन्होंने इस मंच पर हमें काम करने का मौका दिया. तो जी हाँ, ले चलता हूँ जहाँ पर एक अच्छा मैच चल रहा है. देखिए क्रिकेट का दीवानपन किस सर चढ़कर बोल रहा है. देखिए घड़ी में 2:15 हो चुके हैं, मेगा फाइनल, लेकिन हमारे गांव की टीम खेल रही है. अभी भी देखा जाए तो घर के कुछ देखा जाए तो छत के ऊपर से भी दर्शक मैच को एंजॉय कर रहे हैं. बताना तो नहीं चाह रहा था, लेकिन तब भी बता रहा हूं क्योंकि पब्लिक सब जानती है क्रिकेट का दीवानपन किस सर चढ़कर बोल रहा जा रहा है. मेगा फाइनल सेकेंड इनिंग की गेंद, पहली ओवर की पहली गेंद पर पैडल स्वीप लगाने की कोशिश. फहद बोदू और उनके साथ में उसामा आइकॉन के रूप में खिलाड़ी खेल रहे. एक तरफ आप देख सकते हो फहद बोदू की टीम मुकाबले की तरफ बढ़ते हैं, जहां पर पहले सत्र का खेल हमने देखा, बहुत ही अच्छी बैटिंग देखने मिली. मेगा फाइनल वाले मैच के अंदर आप देख सकते हो जिस तरीके से मंडनगढ़ प्रीमियर लीग का ये ऑर्गेनाइज किया हुआ टूर्नामेंट, कहां ना कहां साजिश प्लानिंग की जा रही है कि किस तरीके से विकेटें हासिल की जाए. कहां ना कहां सोचा जा रहा है कि इन दोनों बल्लेबाजों में से एक को उठाना लाजिमी बनता है, लेकिन इतना आसान नहीं है. उसामा और फहद बोदू की जोड़ी A1 जोड़ी है और सुफियान जैसे गेंदबाज के लिए चुनौती है. राउंड द विकेट, आहा, पहली गेंद ड्राइव किया था उसामा ने खेलकर. 1 रन तो पूरा हो गया, 1 रन पूरा हो गया. कुल टीम का स्कोर 2 रन. इस टूर्नामेंट के लिए खास करके मैं ओवर की समाप्ति के बाद उन लोगों का, जयराम भाई, शुक्रिया अदा करूंगा जिन्होंने टूर्नामेंट को कामयाब बनाने के लिए हमें बहुत ज्यादा ताउन किया है. चलो मैच की तरफ बढ़ते हैं. मेगा फाइनल वाला मुकाबला, इस बीच सुफियान की अगली गेंद रहेगी फहद बोदू के लिए. बहुत सारे स्ट्रोक को खेला है इन्होंने. आज की रात में भी सबसे चर्चे में रहने वाला खिलाड़ी. पावर प्ले की ओव्हर में पॉवरफुल बैटिंग, क्लास का स्ट्रोक था. क्रिकेट की नजाकत. असं म्हणतात की फांदीवर बसलेल्या पक्षाचा आत्मविश्वास त्या फांदीवर नसतो मित्रांनो, स्वतःच्या पंखांवर असतो. या फलंदाचा आत्मविश्वास स्वतःच्या मनगटावरती आहे. म्हणूनच काय मनगटी वापर, येतोय चौकार. आहा, परत एकदा पहा, अनदर बिग हिट. लगातार 2 चेंडूवरती 2. सो मच. पहली ओवर की समाप्ति. हेलो, कुल टीम का स्कोर हो गया है 14 रन. कुल टीम का स्कोर बॉलिंग के लिए सुदेश. सुदेश की पहली गेंद पर वाइड गेंद, अंपायर का इशारा.
ओहो, इस बीच देखिए मेगा फाइनल वाले मुकाबले के अंदर अच्छी गेंदबाजी जैसे हुई थी पहले सत्र में, दूसरे सत्र में हमें अच्छी बैटिंग देखने मिल रही है। कुल टीम का स्कोर हुआ है इस चौकी की मदद से 19 रन, 17 गेंदे और 38 की जरूरत है। इतना ही कहता हूं भावेश कि परिस्थिति में उतना दम नहीं है कि वो आपको बर्बाद कर सके। आपकी मनस्थिति आपको आपकी परिस्थिति पहले बर्बाद कर देती है। ज्यादातर लोग मंडनगढ़ प्रीमियर लीग की इस टूर्नामेंट के अंदर मैंने देखा है इसलिए हार गए हैं क्योंकि उन्होंने जीत से पहले ही मैदान छोड़ दिए। एक बार जो फैसला आपने कर लिया तो पलट कर पीछे मत देखना, क्योंकि पलट पलट कर देखने वाले लोग कभी इतिहास नहीं रचते मुनीब भाई। और साबित करना पड़ेगा 17 गेंदे 38 की जरूरत। खास करके इस टूर्नामेंट के लिए हमें जिन जिन लोगों ने ताउन किया उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। सबसे पहला नाम नवजोत गौड़, जिन्होंने हमें साउंड सिस्टम उपलब्ध करवा कर दिया। बारी बारी से सबका जिक्र होगा। इस बीच अगली गेंद, आहा, पैडल स्विप फिर एक बार फाइन लेग के रीजन में, शॉर्ट फाइन लेग के रीजन के फील्डर ने फील्ड किया। 1 रन, टीम का स्कोर 20। 1.2 ओवर चल रही है, 16 गेंदे 37 की जरूरत है। आप ये पूरा लाइव टेलीकास्ट जय गणेश स्पोर्ट्स के माध्यम से देख रहे हैं। क्या लाइव टेलीकास्ट है, क्या ग्राफिक है, स्कोर कार्ड भी आप देख सकते हो। मेगा फाइनल MPL 2024 का फहद खेल रहे 5 गेंदों में 13 पर और उसामा खेल रहे 3 गेंदों में 6 पर। ये देखिए इस टूर्नामेंट के कुल 216 चौके हो चुके हैं। टारगेट 57 का रखा है। करंट रन रेट 15 की ओर से चल रहा है। और इस भी देखिए करारा जवाब आता हुआ शानदार चौकार। रनों की गन है, एक बार चल जाए तो फिर रुकने का नाम नहीं लेता। इस भी देखिए हेलीकॉप्टर, मिनी हेलीकॉप्टर उड़ाया था। 1 रन तो जरूर बना। इस सिंगल के साथ मेगा फाइनल वाले मुकाबले के अंदर आप देख सकते हो कुल टीम का स्कोर हुआ है 25 रन। जय गणेश स्पोर्ट्स के माध्यम से ये मुकाबला आपको देखने मिल रहा है। टॉस जीता था हिबा अर्थमोर्स की टीम ने। और देखिए क्या हुआ है, इस गेंद पर वाइड +4 मिलेंगे कुल 5 रन। यानी अब जाकर टीम का स्कोर तेजी से बढ़ता हुआ 30 रन पर। टीट फॉर टीट, जिस तरह पहले इनिंग में हमें देखने मिला था बिल्कुल वैसा ही। 10 गेंदों में 30 रनों की नाबाद पारी फाइनल वाले मुकाबले के अंदर, इससे बढ़कर क्या हो सकता है। ओहो, फिर एक बार स्विप किया था। गेंदे हो चुके हैं 5, 13 गेंदे और 26 रन की जरूरत। सिद्धू बॉलिंग पर है। आप देख सकते हो ये खिलाड़ी इस टूर्नामेंट का सबसे अनोखा खिलाड़ी है। देखा जाए तो मेरी नजर में मंडनगढ़ का कोहिनूर हीरा। इस बीच देखिए फिर एक बार स्विच हिट किया है। क्या स्ट्रोक मारा था, लाजवाब। क्रिकेट की नजाकत, क्रिकेट की खूबसूरती। अभी हमारे सामने से शुएब गुजरे और मुझे वो याद आ रहा है मुनीब भाई, जब फहद बोदू और शुएब का जो बैटर रंगा था, मुझे वो याद आ रहा है। शुएब हेगे अब यहाँ पर कुछ ना कुछ वैसा ही कुछ दिखाना पड़ेगा। 8 गेंदे 22 पर खेल रहे हैं। जीतने के लिए 12 गेंदों में 22 रनों की जरूरत। जी हाँ, अपनी कीमत उतनी रखिए जो अदा हो सके। अगर अनमोल हो जाओगे तो तन्हा हो जाओगे। खेल जिंदगी का हो या मंडनगढ़ प्रीमियर लीग की इस फाइनल मैच का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले। अब गेंदे बची हुई है 12 और 22 रनों की जरूरत। कहां ना कहां गेंदबाज को सोचना पड़ेगा कि मुझे अपनी टीम के लिए खेलना है, मुझे अपने
चाहने वालों के लिए खेलना है, कहा ना कहा मेरे दोस्त, मेरी चाहने वाले देख रहे हैं मुझे, अच्छा खेल दिखाना पड़ेगा। 12 गेंदे 22 की जरूरत, नबील बॉलिंग पर है। नबील की ये जिंदगी का क्रिकेट में सबसे अच्छा ओवर भी बन सकता है। इस बीच ओवर द विकेट, पहली गेंद उसामा के लिए। उसामा कमाल के खिलाड़ी है, सिंगल हासिल किया। और अब फहद बुदू, मंडनगढ़ तालुके को टेनिस क्रिकेट ने क्या दिया? मंडनगढ़ तालुके को टेनिस क्रिकेट ने फहद बोदू जैसा बल्लेबाज दिया, फहद बोदू जैसा एक अच्छा विकेट कीपर दिया। और वही खिलाड़ी अब फिर एक बार जिम्मेदारी वाली बैटिंग कर रहा है, देखना होगा क्या मैच चलता हुआ नजर आ रहा है। इस भी देखिए आधे विकेट पर जाकर खेलने की कोशिश, और ये देखिए ये क्या हुआ, बीच मैदान के अंदर फहद बोदू का विकेट। थैंक यू सो मच। देखिए फहद बोदू का विकेट जिस तरीके से गिरा, प्ले डाउन हो गए। पहले गेंद बैट पर टकराई, फिर मयूरेश स्टंप पर टकराई और उनका विकेट गिरा। अब नए बैट्समैन मैदान में उतर चुके हैं, अमीर, रास्ते खुलते हुए नजर आ रहे हैं। पिछला विकेट 9 गेंदों में 22 रन बनाकर वापस लौटे फहद बोदू। अब उनकी जगह संभालने के लिए 10 गेंदे और 21 रन की जरूरत, 10 चेंडू आणि 21 धावांची गरज। चला लवकर गया फास्ट के लिए सुफियान भाई, चलो। आप देख सकते हो टीवी स्क्रीन पर परीक्षित साइड एंगल से इस खिलाड़ी को दिखा रहे हैं और मेन एंगल पर आप को नजर आ रहे हैं अमोल। और ये पूरे ऑपरेटिंग का काम आपके टीवी स्क्रीन पर, आपके हैंडसेट पर जो नजर आ रहा है जय गणेश स्पोर्ट्स के माध्यम से, पूरी टीम का, खास करके मयूरेश महेकर जो कि इस पूरे टेक्नीशियन टीम के सीईओ है। जिस तरीके से इन्होंने बुनियादी की इस जय गणेश स्पोर्ट्स के चैनल को। इस भी देखिए 2 फील्डरों के 20 सेकंड फरार, आता हुआ शानदार चौकार, 4-4-4। हेलो हेलो पंच फिर एक बार देखते हैं मुकाबले की तरफ। कुल टीम का स्कोर 40 रन, 2.3 ओवर चल रही है। इस बीच अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए कि नो बॉल, स्कोर 41। हेलो पंच जरा सामने संभवायचं आहे सुफियान भाई। मानना पड़ेगा अबरार के छोटे भाई अफान, जिन्होंने एफर्ट बहुत ही अच्छा लगाया। अबरार भाई भी मिस करे इस टूर्नामेंट को। कोशिश उस बच्चे ने बहुत अच्छी की थी, लेकिन पैर स्कीट होने की वजह से वहां पर गिर गए और चोटिल होने की वजह से अब उनकी जगह सब्स्टिट्यूट के तौर पर किसी खिलाड़ी को लिया गया है। और वो खिलाड़ी है आकिब। ओहो, फिर एक बार देखिए क्या मैच बनता हुआ। 9 गेंदे और 8 गेंदे और 16 की जरूरत। देख सकते हो आप स्कोरर भावेश, पूरी टेक्नीशियन टीम, और इसी के साथ ये चौका।
आया हुआ है जिन्होंने इससे पहले अच्छी कोशिश की थी इस वाली गेंद से पहले, और उनके उस परफॉर्मेंस पर उनके चाचा ने शाहिद कड़वेकर इनाम लगाया है 500 रुपए का। मैच खत्म होने के बाद अपना वो इनाम हासिल करना है। कुल टीम का स्कोर 45 रन, 1 विकेट का नुकसान। जीतने के लिए अब 7 गेंदे और 12 रन की जरूरत। मैंने कहा ना कि अपना इक्का तभी दिखाना आजिम भाई जब सामने वाला बादशाह निकले। अब साबित करना पड़ेगा गेंदबाज को। बल्लेबाज की बल्ले बल्ले हो रहे, नो डाउट। हाथ में बल्ला है, वो तो कोशिश जरूर करेगा, लेकिन गेंदबाज को डर कर नहीं डट कर खेलना पड़ेगा। इस बीच देखिए गैप ढूंढा और एक आड़े बल्ले से चौकार। ओहो हो, क्या मैच रंगा है दोस्तों। आखिरी ओवर में मैच आ चुका है। 6 गेंदे और 8 रन की जरूरत। मैच अभी भी ऑन है। हमने कई बार देखा है कि ये मुकाबला जब ऐसा बनता है तब मैच का रिजल्ट ही कुछ और होता है। 6 गेंदे और 8 रन की जरूरत। आप ये पूरा लाइव टेलीकास्ट जय गणेश स्पोर्ट्स के माध्यम से देख रहे हो। कल सुबह में भी कुछ दर्शक जब उठेंगे देखेंगे तो वो हैरान हो जाएंगे कि फाइनल वाला मुकाबला आखिरी ओवर में रंगा है। शुएब का भी दिल ललचा रहा है कि काश हमारी भी टीम फाइनल में होती। कल से शिपोले चैंपियन ट्रॉफी स्टार्ट हो रही है, तो यही चैनल रहेगा, देखना ना भूलिए। अगर सब्सक्राइब नहीं किया है तो अभी जाकर जाइए यूट्यूब पर, ढूंढिए के जय गणेश स्पोर्ट्स, और बेल आइकन का बटन दबाने के बाद आपको नोटिफिकेशन मिल जाएगी हर मैच की, अगर आप क्रिकेट के दीवाने हो तो। जिस मुकाबले की तरफ हम बढ़ते हैं, 6 गेंदे 8 की जरूरत, 2 चौकों की गुंजाइश। क्या होगा? ओहो, स्लोअर वन। धीरज कदम, धीरज का दम नजर आ रहा है यहाँ पर। और बल्लेबाज का पहली गेंद पर थोड़ा सा सैडनेस नजर आया उनके चेहरे से। वो खुद हैरान है कि जिस तरीके से हमने इतना अच्छा परफॉर्मेंस दिखाया, लेकिन उसामा के लिए कोई बड़ी बात नहीं है। देखना होगा किस तरीके से वापसी करते हैं धीरज कदम। इस बीच देखिए अच्छा स्ट्रोक। ओहो हो, 1 रन, दूसरा रन भी पूरा। क्या बात है। 1 को 2 में कन्वर्ट कर दिया इस बल्लेबाज ने, और कुल टीम का स्कोर 51 रन। जीतने के लिए 4 गेंदों में 6 रन की जरूरत। और बोल्ट, बैट्समैन आउट हो चुके हैं। दर्शक इसीलिए तो इतने वक्त से रुके हुए थे। जो दर्शक बैठे हुए थे, नींद आ रही थी, उनकी नींद अब बेदार हो गई है और वो मैच की तरफ मुतवज्जा हो चुके हैं। 3 गेंदे और 5 रन की जरूरत। अब ये हाई वोल्टेज ड्रामा नजर आ रहा है। मेगा फाइनल जैसा होना चाहिए था इरशाद भाई, वैसा ही हो रहा है। ठंडी का मौसम है, ठंडी बहुत तेजी के साथ महसूस हो रही है, लेकिन अब ये मुकाबला जितना गर्माहट बढ़ा रहा है, अब तमाम लोगों की नजरें उस ठंडी की तरफ नहीं, ठंडी महसूस करने की तरफ नहीं, बल्कि 3 गेंदों में 5 रन कैसे होंगे इस तरफ। फिर एक बार मुकाबले की तरफ बढ़ते हैं, जहां पर आप देख सकते हो 3 गेंदों में 5 की जरूरत है। स्ट्राइक पर उसामा, पिछले 5 गेंदों में 12 पर खेल रहे हैं। स्ट्राइक पर उनके सामने धीरज कदम। हाँ, ड्राइव किया है, ऑफ ड्राइव देखने मिला, सिंगल से ज्यादा नहीं। अब 2 गेंदे और 4 रन की जरूरत। फाइनल वाला मुकाबला।
देखिए इक्वेशन आपके टीवी स्क्रीन पर नजर आ रहा है। फाइनल वाले मैच के अंदर मेगा फाइनल में 2 गेंदे और 4 रन की जरूरत। अब मजा आएगा दोस्तों। मैं इतना ही कहता हूं कि अभी भी कुछ दर्शक जो कमजोर दिल वाले हैं उनके लिए मुकाबला नहीं बचा हुआ है। 2 चेंडू आणि 4 धावांची गरज। वाह व्हाट अ मॅच। 2 चेंडू आणि 4 धावांची गरज। MPL ची स्पर्धा आणि या स्पर्धेची खरी म्हणजे मजा इरशाद भाई फाइनल वाले मुकाबले में ये जो परफॉर्मेंस नजर आना है ना, इससे साफ साबित हो रहा है कि आपकी मेहनत सक्सेसफुल हुई है। आपका टूर्नामेंट कामयाबी की तरफ तेजी से बढ़ रहा है, इसमें कोई शक नहीं। जैसे बंदे की नीयत वैसे अल्लाह के फैसले। बिल्कुल मुकाबले की तरफ बढ़ते हैं। धीरज कदम की बॉलिंग या फिर आमिर की गेंद बल्लेबाजी। एक बार जोरदार तालियां, मुकाबला पसंद आया होगा तो। और अब यहां पर 1 रन तो हुआ है, दूसरा होगा जी नहीं। आहा चेंडू आणि 3 धावा। मनातले धडधड 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 करतायत। अब क्या होगा? 1 चेंडू और 3 धावांची गरज। अगर मुकाबला टाई हुआ तो सुपर ओवर, और हमारे इरशाद भाई तो चाहते हैं कि 1 सुपर ओवर तो हमें हिम्मत भाई देखने मिल जाए। 1 गेंद और 3 रन की जरूरत। क्या होगा? मैंने कहा भी था ना कि अपनी कीमत उतने रखे जो अदा हो सके। जयराम भाई, अपनी कीमत उतने रखे जो अदा हो सके। अगर अनमोल हो जाओगे तो तनहा हो जाओगे। खेल जिंदगी का हो या फिर MPL का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले। लम्हा ऐसा है कि बॉलिंग पर धीरज कदम है और बैटिंग पर आमिर है। अब देखना ये है कि मुकाबले में कौन किसके ऊपर हावी होता है। एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए मेगा फाइनल के मुकाबले के लिए। क्या परफॉर्मेंस दिखा रहे हैं। एक चेंडू 3 धावांची गरज। 1 गेंद में 3 रन हो पाएंगे या नहीं? मुश्किल मुश्किल, बहुत मुश्किल। दिल की धड़कनें तेज हो चुकी है, धड़धड़ धड़धड़ कर रहा है दिल। फिर एक बार 1 गेंद 3 रन, और इसी के साथ ये मुकाबला जीता है बिल्कुल